तुम्ही एक्सपेन्सिव्ह ज्वेलरी, एक्सपेन्सिव्ह कपडे वापरण्या अगोदर म्हणजे त्यावरती खर्च करण्या अगोदर काय कोण कोण करते मी टाकत नाही हे बोला इथं खरं काय 12 सूर्यनमस्कार, पोटाचे 45 क्रंचेस आणि काही आसनं हे सध्या मी करते. योगामुळे आपल्याला काय होतं माहिती आहे, शरीर आणि मन हे अगदी स्वस्थ ठेवायला मदत होते आणि साहजिकच मग आपण आपल्या रोजच्या घडणाऱ्या कोणत्याही घटनेकडे जास्त आनंदाने, ताकदीने आणि उत्साहाने बघायला लागतो. चीर तरुण राहण्यासाठीचा रामबाण उपाय असं योगाला सायन्सनं देखील मान्य केलं आहे बरं का. आज आपलं चीट डे आहे. चिट कसं काय म्हणतेस? एवढा व्यायाम केला दिसलं नाही. पण उचलू. अरे पण व्यायाम करून तू ब्रेकफास्ट काय दिलायस मला? एक दिवस टोस्ट अँड चहा. मी चहा बंद केलाय. चहा वीकेंडला प्यायला काय हरकत आहे? लोक रोज 2-2 वेळा चहा पितात. मग पिऊ म्हणतोस? ते जे काय टाकलंस ना तो मला नको. तुला कसं दिलं काय? या चव असते फार माझी. चवणा असतो नुसता. चव ना. ओ येस चव ना. इतक्या दिवसांनी हे आवडतं खाताना खूप भारी वाटतं. त्यात चहा एवढा टेस्टी केलाय ना तू. मला जसा आवडतो ना एकदम स्ट्रॉंग वाला तसा. मजा आला. असं एक दिवस चीट करायला काय हरकत नाही. 2 दिवस सॅटर्डे संडे. उद्या वेगळं काय. खूप सारी मेथी आहे घरामध्ये आणि म्हणूनच म्हटलं चला त्यामधली अर्धी मेथी वापरून आज आपण मेथीची थालीपीठं म्हणजेच एका वेगळ्या प्रकारची धपाटी बनवणार आहे मी. 90 रुपये के-जी प्रमाणे डीमार्टमध्ये ही अशी पॅकेटवाली नाचणी मिळते. इतकी स्वच्छ आणि इतकी छान असते त्यामुळं मी लूजवाली आणत नाही. थोडेसे पैसे एक्स्ट्रा गेले तर चालतील पण स्वच्छ करण्याचा त्रास नाही. तर ही नाचणी घरगुती गिरणीवरून दळून आणायची पण ती माझ्याकडून झालीच नाही. पण मग म्हटलं आपल्याकडे एवढा पॉवरफुल मिक्सर ग्राइंडर असताना कशाला दळून आणायला पाहिजे बाहेरून. तर मी आज पहिल्यांदाच या अशा पद्धतीने ट्राय करते आहे. तर किती छान बारीक होतं आहे. म्हणजे मला आता टेन्शनच मिटलं. आता मला नाचणी बाहेर द्यावीच नाही लागणार दळायला. महागवाले खूप गोड आहे. म्हणजे मला तुम्ही महागाला देऊ शकत नाही. देऊ शकतो म्हणजे मी एवढे पात्रतेची नाही आहे खाण्याच्या. काय बोलायचं काय. माझा अर्थ असा होता महागवाले म्हणून गोड आहे. मी तुम्हाला नेहमी गोडवाले सांगायला सांगते. काय झालंय 12:30 वाजतायत आणि खूप भूक लागली आहे. थालीपीठ बनायला म्हणजे माझ्या वाटणीला खायला यायला मला 1, 1.25, 1.5 होऊ शकतो कारण या दोघांना पोटभरून मी खाऊ घालणार आणि मग मी खाणार. म्हणून थोडीशी एनर्जी घेते. अजून देऊ का? नको बस. माझं झालं आता. तर हे पहा किती छान बारीक झाली आहे नाचणी. तर मेथी मी स्वच्छ निवडलेली, स्वच्छ धुवून बारीक चिरून त्यामध्ये कांदाही बारीक चिरून ॲड केलेला आहे. आता हे नाचणीचं पीठ ॲड करते आहे. लसूण, हिरवी मिरची आणि अद्रक याची पेस्ट बनवणार आहे तीही ॲड करायची. आणि आता बाकीची जी काही पिठं आपण धपाट्यांसाठी वापरतो. खरं तर धपाटे हे कशाचे छान लागतात तर भाजणी करून जे दळून आणतो ना आपण. माझी आई तर देते अगदी नाही का शेतातलं हळकुंड वगैरे पण त्यामध्ये टाकलेलं असतं भाजणी बनवताना. इतका छान सुगंध असतो त्याला. पण ठीक आहे आता जोपर्यंत गावाला जात नाही तोपर्यंत ही अशीच धपाटी खायची आहेत. आणि त्याच्याचसाठी हे थोडेसे चेंजेस केलेले आहेत मी. आता इथे मी काय काय घेतले बघा. बेसनचं पीठ म्हणजे डाळीचं पीठ, गव्हाचं पीठ थोडंसं, ज्वारीचं पीठ, नाचणीचं पीठ आणि बाकी सगळे मसाल्यामध्ये काय काय आहे तर लाल तिखट पावडरही टाकायचीच आहे आपल्याला, ती नंतर टाकणार आहे. पण इथे मी थोडासा गरम मसाला आणि चाट मसाला ॲड केलेला आहे. धने जिरे पावडरही टाकू शकतो, थोडासा ओवा, थोडेसे तीळ, पण तीळ मी नाही टाकणार आहे उन्हाळा आहे म्हणून. आणि छान असं हे पुन्हा यामध्ये थोडंसं तेल गरम करून मी ॲड करणार, मीठ टाकणार आणि मळून घेणार आहे. हा शनिवारचा व्लॉग आहे
आणि विकेंडला हे असं काहीसं सागर संगीत करायला बरं वाटतं. आपल्याला बनवायलाही बरं वाटतं आणि खाणाऱ्यालाही. थोडेसे चेंजेस. तर हे बघा अशा पद्धतीनं तेल थोडंसं कोमट करून मी यामध्ये ॲड करणार आहे. आणि खरंच ही थालीपीठं खरंच छान झाली होती. सॉरी, थालीपीठं नाही म्हणत याला, धपाटी म्हणतात. मी ॲक्च्युली प्रॉपर कॉटन कपड्यावरती थापून ही केलेली असतात. आणि थालीपीठ पुण्याच्या साईडला जे तव्यामध्ये डायरेक्ट बनवतात ना, म्हणजे थापून करतात, त्याला बोलतात ॲक्च्युली. पण आमच्याकडे याला धपाटीच बोलतात. आता हे यामध्ये मी मेथी एक्स्ट्राची ॲड केली. मेथी नाहीत घालत गावाला. तर हे बघा, यामध्ये हळद आणि लाल तिखट घालायला मी विसरले होते, जे मी नंतर ॲड केलं वरून. आणि आता हे असं घट्टसर घ्यायचं थोडंसं, जास्त पण पातळ नाही आणि जास्त पण घट्ट नाही. एक कॉटनचा जुना झालेला रुमाल घेतला आहे मी, तो पाण्यातून पिळून घ्यायचा अशा पद्धतीनं. आणि मग गोळा आपल्याला हवा तेवढा, म्हणजे जेवढं धपाटा करायचं आहे त्या पद्धतीनं घेऊन ते छान बोटाने थापून थापून मस्त बनतं. आणि चवीलाही अगदी एक नंबर झालं होतं. तुम्ही बटरसोबत किंवा घट्टसर घरच्या दह्यासोबत छान हे एन्जॉय करू शकता. I don't know what to do. I can't wait for you anymore. रॉक कंपनीच्या या माझ्या कास्ट आयर्न तव्याबद्दल खूप जणींनी विचारलं होतं की याचे म्हणजे याला जो काही हँडल आहे तो गरम होतो का? तर हो, तो तवा इतकाच गरम झालेला असतो. चुकूनही त्याच्याकडे जायचं नाही, त्याला पकडायचं नाही. खरं तर वापरून झाला म्हणजे स्वयंपाक करून झाला ना की पटकन याला उचलायचंच नाही. एक तर तो जड असतो आणि खूप गरम झालेला असतो. या तव्याला सुरुवातीला गरम व्हायला वेळ लागतो, पण एकदाचा गरम झाला की मग मात्र आपलं स्वयंपाकाचं स्पीड वाढवावं लागतं. त्यासाठी मी गॅस नेहमी अगदी कमी म्हणजे एकदम लो किंवा मीडियम लोवरतीच ठेवते. गॅसचीही बचत होते आणि गरजच नसते याला हाय फ्लेम ठेवण्याची. तर याची काळजी कशी घ्यायची हाही बऱ्याच जणींना प्रश्न पडतोय. सुरुवातीला तुम्ही ॲक्च्युली हा सीझनिंग केलेलाच तवा असतो, पण तरीसुद्धा तुम्हाला करायचं असेल तर खूप सारं तेल टाकून तुम्ही कांदा भाजू शकता यावरती. कोणाला देऊ हा? तुला 2 आहेत ना? कसं लागते? एक नंबर. हे इकडे एकच नंबर असतं नेहमी. तर तू सांग, मी पहिल्यांदा ट्राय केलेत नाचणीचे. पहिल्यांदाच होतोय मी. म्हणजे आपण नेहमी करतो ना, त्यामध्ये नाचणीचं पीठ नसतं, यात ॲड केले मी. चांगलं लागतंय. छान लागते ना? हेल्दी. थँक्यू. एकच बाकी आहे. पीठ मळताना तर मी तीळ घातले नव्हते, पण मला ना शेवटचं धपाटं करताना आठवलं की आपण ट्राय करून बघूया, तिळाने अजून टेस्टी लागतं. तर माझ्यासाठी मी मस्त असं खूप सारं तीळ लावून हे धपाटं बनवते आहे. आता हे लास्टवालं आहे आणि छानपैकी आता बसून टी व्ही बघत बघत ही धपाटी मी खाणार आहे. कधी एकदा खाईन असं झालं आहे. 1:30 वाजून गेलेले आहेत. खूप सारी मला भूक लागलेली होती आणि म्हणूनच मी सुरुवातीला म्हणजेच धपाटी चालू करण्या अगोदर छानपैकी एक संत्रा खाऊन घेतलेला होता. तर अधेमध्ये जेव्हा भूक लागते ना तेव्हा फळं खायची किंवा खजूर खायचं, इतर काही न खाता. निघून पडेल का ही क्लिप? चान्सेस आहेत बरं का, खूप चान्सेस आहेत, पडू शकते. माझ्याकडे ना क्लिपच नाही आहेत या टिकटॉकवाल्या. ज्या आहेत त्या लूज आहेत. टिकटॉक का टिपटॉप काय म्हणता तुम्ही? टिकटॉक असं ते लावताना. हा, टिकटॉक. ते पूर्वी ते एक यायचं, ते वाजवायचं का तुम्ही असं? टक 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 ते यायचं. तर आज मी पुन्हा एक डान्स शूट करते आणि आहोंचं असं म्हणणं आहे की हा डान्स खूप एनर्जेटिक आहे, तर अजिबात रिटेक झाले नाही पाहिजे. नाही पाहिजे. हा, खूप रिटेक होता, झाली नाही पाहिजे. आणखी एक की आज मी ही अशी नवीन हेअरस्टाईल केली आहे, इकडे 2 इकडे 2. तर अहो मला म्हणतात, अगं तुझं चाप निघून पडेल. थँक्यू अहो, विसरलेल्या शब्दाला तुम्ही. आम्ही आता आजकाल चाप पटकन लक्षात नाही येत, असं जाणून बुजून नाही होत. क्लिप हे असं येतं ना आता इझिली, ते विसरून गेलो ना आपण, पण तुम्ही मला आठवण करून दिली, त्याबद्दल मी तुमची खूप मनापासून आभारी आहे. तर मी हे 2 इकडे 2 चाप लावलेत, इकडे 2 चाप लावलेत आणि असं मी आज इतका निवांत मेकअप केला आहे की काय सांगू. मस्त वाटलं मला. एक थेरपी आहे मेकअप म्हणजे पण, है ना. आणि हां, मी यांना कशासाठी घेऊन आले होते
तर डान्स करण्याचे फायदे आम्ही दोघं डिस्कस करत होतो. तर त्यामध्ये ना अहोने एक खूप महत्त्वाचा त्यांच्या बाजूचा मुद्दा अगदी सहजपणे मांडला. तर मला असं वाटलं की हे तुमच्यासमोर मांडावं की, आणि आता अहो खरं खरं बोलायचं मगाशी जे काही बोललात. तर मी काय म्हटलं की डान्सचे फायदे, मी अहोना असं डान्स नाही बोलले की माणसाला एखादा छंद असेल तर माणूस कसा व्यस्त राहतो आणि आनंदी राहतो, असंही मी त्यांना सांगत होते. की मी म्हटलं बघा, मी आठवडाभर डान्स शिकण्यामध्ये बिझी असते, मग विकेंड जवळ आला की मला वेध लागतात शूटचे, मग शूटसाठी कसा मेकअप करायचा, काय इयरिंग घालायच्या किंवा काय ड्रेस घालायचा, कोणता ड्रेस घालायचा, यामध्ये मी सतत बिझी असते, म्हणजे व्यस्त असतं माझं डोकं. तर मग मी असंच सगळं आणि म्हणत होते की बघा एक्सरसाइज पण होतोय, मी हॅप्पी पण राहतीये, माझे पिरियड्स पण नॉर्मल येत आहेत त्यामुळं, म्हणजे मी हॅप्पी राहण्यामुळंही आणि एक्सरसाइज होण्यामुळंही. आणि तर लगेच आहोंचा मुद्दा मांडलाय. काय बरं? नवऱ्याच्या डोक्याला शॉट पण कमी असतो. ऐकलं की मी अशी सतत, म्हणजे मी यापूर्वी जेव्हा मी बिझी नव्हते, म्हणजे छंद नव्हता, काय ना काय असतोच मला छंद, पण तरी पण डोक्याला नाही, शॉट होता असं तुमच्या. स्त्रियांनी बिझी राहिलं पाहिजे, हम्म, आपले आपले छंद जोपासले पाहिजे. हम्म. या फ्रेम मध्ये या जरा. हा, प्रेम मध्येच आहे मी. बोला बोला. आणि नाहीतर मग कसं होतं की मग सारखं नवऱ्याच्या मागे काहीतरी कुणकुण. म्हणजे मी काय कुणकुण करते? होऊनच जाऊ दे आज, मी काय कुणकुण करते? हा, खरं खरं बोला, मी हे टाकत नाही In व्हिडिओ general, मध्ये. in general व्हिडिओ मध्ये बोलतोय. टाकत नाही मी. बोला काय कुणकुण करते? बोला काय कुणकुण करते? काय कुणकुण करते मी? टाकत नाही हे. बोला इथं खरं, काय कुणकुण केली? काहीतरी काय काय असतं? पुराणातले वांगे काढून बसायचे. पुराणातले वांगे. मी चलो चलो चलो. बरं, आता तुम्हाला मैत्रिणीनं समजलं असेल, तुम्ही समजून घ्या की मी आव्हानच्या पुढे काय आणि कसली पुराणातली वांगी काढत असेल, ज्याबद्दल मी सतत आता हल्ली व्हिडिओमध्ये बोलत असते. खरं तर जेव्हा मी ह्या अशा गोष्टी व्हिडिओमध्ये बोलते ना, तेव्हा माझा हेतू असतो की मला स्वतःला पण मला त्या गोष्टी रिपीट सांगायच्या असतात, आठवण करून द्यायची असते स्वतःला की हे असं वागायचं नाही आहे, हे अशी पुराणातली वांगी काढायची नाही आहेत. तर आता अहो फार 4-5 महिने झाले खूप आनंदी आहेत, रिलॅक्स आहेत. जेव्हापासून असं वाटतंय त्यांना की आता ही पुराणातली वांगी काढत नाहीये. एखाद्या दिवशी होतं चुकून, मग मी लगेचच ते व्हिडिओमध्ये बोलते की हे असं नाही करायचं, ते तसं नाही करायचं. ते त्याचसाठी की मला माहिती आहे आपण सगळ्या स्त्रिया एकसारख्या आहोत, एकाच साच्यामध्ये देवाने बनवलेलं आहे आपल्याला. तर चला ठीक आहे, खूप झालं. आणि आजचा डान्स खरंच खूप मी एन्जॉय केला आहे. आता बघूया की तो तुम्हाला आवडणार आहे का. आणि हा व्हिडिओ येण्या अगोदर डान्स आलेला असेल आणि ॲज युज्युअल तुम्हाला तो आवडलेलाच असेल, कारण तुम्ही माझ्या खूप आता जीवाभावाच्या मैत्रिणी झाल्या आहात, ज्या मला मोटिवेट करत असतात. डान्स कसाही येऊ द्या, तुम्हाला तो छानच वाटतो, हो की नाही. आणि त्याच मोटिवेशनमुळे मलाही छान हे होतंय की चला आपण विकेंडाला आता आपण डान्स शूट करायचाच. हां, चलो करूया. 마지막에서 어떤 말로 널 담을 수 या ड्रेसबद्दल मला विचारलं गेलं होतं, तर हा रशियन सिल्क असा कपडा आहे या ड्रेसचा आणि दिथ्या या ब्रँडचा आहे. तर इन्स्टा पेज आहे त्यांचं, वेबसाईट आहे त्यांची आणि इतके सुंदर त्यांच्याकडे ड्रेस आहेत ना. तर चेन्नईचं पेज आहे ते, म्हणजे चेन्नईवरून काही मुली चालवतात, तिथूनच येतो आपल्याला हा ड्रेस पार्सल आणि खूप खूप सुंदर आहेत. चेकआउट करू शकता तुम्ही. मी काही त्यांची ॲड नाही करत, कारण या ड्रेसची ओढणी तर इतकी सुंदर आहे ना, बनारसी ओढणी आहे आणि खूप मोठीच्या मोठी आहे. 2 रिटेकमध्ये 2 ते 3 रिटेकमध्ये डान्स झाला आहे ग. हो माय गॉड, माझं ना लिव्हर दुखायला लागले बस बस. खरंच. स्वामी बाप्पा प्लीज हेल्प मी. माझं ना, मी लहान असताना पडली आहे, त्यामुळे मला खूप जपून डान्स करायला लागतो. म्हणजे खूप शरीराची हालचाल झाली पोटाची की लिव्हर दुखायला चालू होतं. मी जाऊ दे, एसीत जाते आता आतमध्ये आणि मग थोड्या वेळाने बंद होईल हे आपोआप. डान्स केल्यानंतरचा हा ग्लो आहे. बघा, म्हणजे असं बोलतात ना की तुम्ही एक्सपेन्सिव्ह ज्वेलरी, एक्सपेन्सिव्ह कपडे वापरण्या अगोदर, म्हणजे त्यावरती खर्च करण्या अगोदर तुम्ही स्वतःच्या जर का फिटनेसवरती खर्च केला तर ग्लो ऑटोमॅटिक येतो. तर हे असं आहे. छान वाटलं मला खूपच, कारण माझ्या दृष्टीनं हा डान्स खरंच खूप एनर्जेटिक आहे आणि समजू शकता.
आणि जर का तुम्हाला वाटत असेल की खरंच मी खूप बालिश डान्स करते तर तुम्हीही ट्राय करा असं माझं म्हणणं आहे. ट्राय करा, स्वतः करा आणि मग बोला. जे करतात ते असं नाहीत बोलत. असंही बोललं जातं की जे खरंच स्वतः सुंदर असतात, स्वतः छान असतात, ते नेहमी इतरांना कॉम्प्लिमेंट देतात. आणि जे श्रीमंत असतात ते नेहमी इतरांना श्रीमंत होण्यासाठी प्रोत्साहन देत असतात, मोटिवेशन देत असतात. पण ज्यांच्याकडं खरंच काही नसतं, जे आतून पोकळ असतात, ते हे असं कामं करतात की दुसऱ्याला खाली खेचणं, दुसऱ्याला नावं ठेवणं. तर लक्षात घ्या हा पॉईंट नक्कीच. मला बालिश म्हणण्या अगोदर तुम्ही एकदा स्वतः ट्राय करून बघा. एवढंच सांगायचं आहे मला. चला आता मस्त एडिट करते लगेच.